येस बॅटिंग साठी स्ट्रायकिंगला सीएम जाधव सर. आतापर्यंतच आपण पाहिलं तर संपूर्ण इतिहासाची पानं टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर सर्वात जास्त प्रसिद्ध ख्यातीचे खेळाडू या मॅच मध्ये पहिला चेंडूवरती विकेट देऊन बसतायत. व्हॉट हॅपन. बडा शेर मॅच में तोडा ढेर. सचिन राव यांनी पकडली अप्रतिम कॅच. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉसला नाही कन्वर्ट करता आलाय. ओहो रुको जरा सबर करो कॅमेरामॅन फोकस भी करो कारण की डिसिजन पेंडिंग आहेत. मेन अंपायर न थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये चेंडू टाकलाय की चेक करायचा बीमर हाईट आहे का वेस्ट हाईट आहे का कमरेच्या वरती आहे का. लेट्स सी काय धगधग वाढली असतील आता. जस्ट फील इट 72च्या याने टोके चालू आहेत सध्या. साइड कॅमेरा अँगल फ्रंट कॅमेरा अँगल सातारा स्पोर्ट्स आता टीम कामाला लागली आहे कारण की हा चेंडू बीमर हाईट आहे का हे चेक केलं जाते. कमरेच्या वर असेल का. लेट्स सी. येस डीप होतोय चेंडू पूर्ण डीप झाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटरला यावं लागेल. इट्स अ बिग विकेट. एक बडी मछली जाल में फंसी. पहिली विकेट पहिला हादरा पहिला मोहरा पहिला हिरा पहिला विकेट माघारी येतोय. खूप जास्त डीप झाला चेंडू. कमरेच्या खूप खाली होता. दूध का दूध पानी का पानी. सातारा स्पोर्ट्स खूप छान काम. यस रिव्ह्यू संपला आहे. एकटा वो खत्म हो गया. अनसक्सेसफुल रिव्ह्यू आणि आता रिव्ह्यू यूज करता येणार नाही. चांगलं आहे या कारण की आता अंपायर रिव्ह्यूज असतील. पंच जिथे रिव्ह्यू घेतील ते काळ गाजवला संपूर्ण. मात्र आज नाराज असेल या मॅच मध्ये. खूप मोठी विकेट कारण की त्यांचे पाय मैदानाच्या बाहेर नव्हते. जड पावलाने जड मनाने ते पॅव्हलियन मध्ये सध्या दाखल झाले. त्यांनी खूप मोठी विकेट या मॅच मध्ये गोलंदाजी करणारी टीम. बॅटिंग साठी गिरीश नायगुडीची कारण की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतलाय हा मोठा निर्णय. अनऑर्थोडॉक्स निर्णय ज्याला बोलतात. आणि बॅटिंग साठी दाखल झालेत महेश साळुंखे सर. ओहो हो थोडासा राईज झाला पडल्यानंतर बॅडमिंटन फटका याला म्हटलं जातं. जो गली रिझन मध्ये खेळण्यासाठी बॅकफुटला जाऊन शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला जातो आणि त्यानंतर लगेच तो क्लोजही केला जातो. तो बॅडमिंटन फटका. अकाउंट ओपन झालं. धावसंख्या ओपन झाली. हो हो बॅकफुटला जात आहेत. जागा बनवले शॉर्ट आर्म पूल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू अगदी 1 सेकंड बाउन्सला जातोय सीमा पार. पीटीपीएल 2025 चा येतो एक दमदार आणि देखना षटकार चौकार. वॉट अ स्ट्रोक मिस्टर धोंडीराम. अगदी पॉवर प्ले क्रमांक 1 हे फ्रेश मॅच आहे आणि या फ्रेश मॅच मध्ये पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये एक नवीन चेंडू दिला. वा वा वॉट अ कॅमेरा वर्क यार. वॉट अ कॅमेरा वर्क. चेंडू ज्या पद्धतीने तो झाडात मधून ट्रॅव्हल होत असताना जे मस्त दृश्य दिसून आलं खूप छान. काय ते मैदान काय ती झाडी काय ते डोंगर काय ते आउटफील्ड एकदम ओके मध्ये खूप छान. 5 धावसंख्या. फुटून खेळण्याचा प्रयत्न फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहिलं तर कव्हरच्या मिड ऑफच्या डोक्यावरून निघून जातो. लॉंग ऑफला 4 धावा. तब्बल 2 चेंडू 2 चौकार आलेत. आणि ऑब्विसली 4चा पाडा तर पाठ आहे. इतरांकडून पाठ करून घेतात विद्यार्थ्यांकडून. आता 4चा पाडा बोलला जातोय. 4 एके 4 4 दुने 8 तो पाडा झाला चालू. चांगली बॅटिंग अप्रतिम बॅटिंग. फुलटॉस चेंडू जेव्हा टाकलेत तेव्हा फुलटॉस चेंडूला खरपूस समाचार घेतला. सुरेख फटका. चर्चा केली होती 4चा पाडा चालू केलाय आणि तो 4चा पाडा आता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला देखील गेलाय. व्हॉट अ बॅटिंग. याआधी शॉर्ट आर्म पूल तदनंतर ड्राईव्ह आता स्क्वेअर ड्राईव्ह. मैदानाच्या चारी बाजूला खेळण्याची क्षमता सध्या ठेवतायत. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर मिस्टर धोंडीराम
गावडे 3 चेंडू तब्बल 12 धावा त्यांच्या बॅट मधून आलेत. अप्रतिम बॅटिंग मिस्टर दोंडीराम गावडे सर. ज्या पद्धतीने सध्या बॅटिंग करतायत फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेणारं यंत्र तंत्र विकसित करून बॅटिंग. पुन्हा पुढे करण्याचा प्रयत्न. पकड पॉइंटला खेळाडू कॅच पकडली जाते. अगदी पुढे आले. पॉपिंग क्रीज पूर्ण सोडलं होतं आणि अशा वेळी हा बाउन्स फटका खेळण्यासाठी गेले. लालच बुरीवाला आहे. लालच करके किसका नाही हुआ भला. 3 चौकार आले होते. कुठेतरी असं वाटलं की पत्त्यांचा बंगला तो पूर्ण उभा केलाय. आलं वादळ. बंगला तोडा खाली पडला आणि एक मोठी विकेट मैदानातून बाहेर. अप्रतिम कॅच मिस्टर बाजीराव सर. भालेराव सर तिथे होते. ज्या पद्धतीने त्यांनी कॅच पकडली त्यांना माहिती होते कॅच किती इम्पॉर्टंट आहे. कॅचची व्हॅल्यू किती मोठी आहे. कॅच जर ड्रॉप झाली असती तर पुढे दृश्य वेगळं असतं. मात्र ज्या पद्धतीने महत्वाची कॅच त्यांनी पकडली एक मोठा मासा. या मॅच मध्ये पहिली विकेट तर लवकर गेली मात्र दुसरी विकेट आग लावण्याच्या आधीच पाण्याचा बंब आणला. आग विझवली गेली. मनोहर गावडे सर दाखल झालेत मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. संघाची धावसंख्या फक्त 13. 2 विकेट. मिस्टर राधेश्याम खांडेकर सर गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत. यानंतरच्या मॅचचा पहिला कॉल आम्ही देतो. संचालक वॉरियर्स वाई आणि मानदेशी हिटर्स मान दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण आलात तर टॉस चांगल्या पद्धतीने होईल. तुमच्याशी चर्चाही होतील. मॅचच्या बाबतीत आपण ही चर्चा करू. टॉस साठी या. जय मॅचच्या दिशेनं मोठ्या विकेट 2. हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न कव्हरला खेळाडू चेंडू गॅदर केला जातो. तो पण फेकीही केली. एक धावही कंप्लीट केली. कारण की जो दबाव होता तो दबाव आता दिसून येतोय. कारण की ज्या पद्धतीने आताचा चेंडू आपण पहिला हलक्या हाताने खेळला गेला. एक सिंगल धाव घेऊया. स्ट्राईक रोटेट खेळूया. मिल बात के खाएंगे. एक एक लेंगे. कारण की एका धावेला महत्व आहे तेवढं या मैदानामध्ये जेवढं षटकार चौकाराला महत्व आहे. एका धावेनं धावसंख्याही बनवता येते. एका धावेची व्हॅल्यू आणि एक धाव आता खूप भावही खाईल या मैदानामध्ये. चांगला चेंडू बाहेर ठेवला. थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी पुन्हा एक सिंगल कव्हर रिजन मध्ये गोलंदाज यांच्याकडे जर पाहिलं तर तब्बल 20 ते 25 पावलांचा रनअप आहे. एखादी सातारा एक्सप्रेस ज्या पद्धतीने धावत येते त्या पद्धतीने संपूर्ण सातारा एक्सप्रेस सध्या धावत जाताना तुम्हाला दिसते. रनअप सध्या दाखवला जातोय. हो चॉप करण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये जातात. चेंडू अडवला. एक धाव नाही थांबू शकले. हा दबाव आहे. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट आणि त्यानंतर 3 चेंडू 3 चौकार आले. असं वाटलं दिवाळी येते मात्र त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आली. बोलतो ना शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटन चुकीची लागतात. तशी त्या पहिल्या विकेटची कहाणी झाली आहे आणि तिथून आता सिंगल डबल वरती आले. पुन्हा मॅच पूर्णपणे टर्न झाली आहे. बिगीचा प्रयत्न. जेव्हा बिगीचा प्रयत्न केला चान्स दिला कॅचचा. कारण की एकेरी दुहेरी धावावरती आतापर्यंत डाव चालू होता. जिथे मॅच चांगली चालू होती. पाया मजबूत केला जात होता आणि पुन्हा एकदा एक मोठी विकेट आली आहे. विक्रांत चौधरीला आता मैदानामध्ये दाखल व्हावं लागेल आणि चांगली कॅच मिस्टर प्रतीक सर रितेश गायकवाड सर यांनी पकडली आहे. की जिल्हाध्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटना सातारा ज्या पद्धतीने कॅच त्यांनी पकडली आहे. कारण की त्यांना माहिती होतं थोडीशी रिव्हर्स कॅच मागे धावत जायचं होतं. स्वतःला तयार करायचं होतं. चेंडूवरती नजर होती. जो नारळ ओंजळीमध्ये स्वीकारतात तसा चेंडू स्वीकारायचा होता आणि ती कॅच अप्रतिम पकडली आणि हा एक मोठा धक्का संघाला धरू शकतो. आत्ता चर्चा केली थोडासा दबाव आहे टीम मध्ये आणि अशा दबावाच्या परिस्थितीमध्ये सध्या आपण पाहिलं तर धावा 16 आहेत. फक्त 16. शो बोला 16 धावसंख्या. 3 विकेट गेलेत माघारी.
लावलाय का? थांबा, त्यांनाच लावलाय मी फोन. चतुर्थ क्रमांक देऊन दिला 7,000 रुपये विजय भुजबळ सर. चौथ्या क्रमांकाचे प्राइज यांच्या माध्यमातून देण्यात आले. सन्माननीय आदरणीय विजयजी भुजबळ सर यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. विनंती करेल विजयजी भुजबळ सर आपण VIP कक्षामध्ये यायचं, विराजमान व्हायचं. देणाऱ्यांना देत राहावं, घेणाऱ्यांना घेत राहावं, म्हणजे देणाऱ्याकडून देण्याची दानं घ्यावी. आणि त्या पद्धतीने आपण पाहिले तर प्रत्येकाचा खारीचा वाटा. विनंती करेल हा सन्मान केला जाईल. सागरजी दोंडे सर यांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. सागरजी बाळासाहेब लोंढे सर यांचे शुभ हस्ते आपण पाहिलं तर आज सन्मान केला जातो. अर्थातच सागर सुपर किंग फलटण या टीमचे आपण पहिले संघ मालक आहेत. त्यांचे शुभ हस्ते सन्मान ज्यांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेसाठी देण्यात आलं आहे. आणि आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्यासारखे संपूर्ण स्पॉन्सर्स आहेत, तुमच्यासारखे देणगीदार आहेत आणि यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी होते. मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती विराजमान होऊन या मॅचचा आनंद VIP कक्षामधून जरूर घ्यावा. माझ्याकडे फिरवणार काय करतो? बॉलर कोण आहे? 3 ओव्हरचा खेळ संपला. तब्बल 17 धावसंख्या स्कोर करत भालेराव सर दाखल होतील आता गोलंदाजीसाठी. प्रदीप भालेराव सर ओव्हर क्रमांक 3 मध्ये आता दाखल झालेत. बॅटिंग साठी सध्या आपण पाहिले तर विक्रांत चौधरी सर, दुसऱ्या बाजूला महेश साळुंखे सर, दोन्ही बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. विकेटवरती विकेट येऊ लागलेत. बॅकफुटला जाऊन लेट कट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. आपण पाहिलं गली रिझनचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतोय, मात्र तोपर्यंत एक सिंगल चिक्की धाव कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 180 या मैदानामध्ये 50 पेक्षा जास्त धावा आतापर्यंत सेफ मानल्या जातात. या देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला खेळाडू आपण पाहिलं तर वेगाने त्या चेंडू कॅटर केला जातो. थोडासा निसटला, जसा निसटला तसा दुसऱ्या धावेचा चान्स घेतला. कारण की जेव्हा तुमची संधी हातातून निसटते, दुसरा येतो त्या संधीचं सोनं करून जातो आणि तेच झालं. आता जास्त वेळ वाट बघितली. सबर का फल मीठा होता हो, ठीक आहे, ते काळ गेले. सबर का फल हल्ली किसी और का होता है, ते दिवस आलेत. ओहो, चांगला चेंडू पडला, थोडासा काटा बदलला. विकेट किपर पाहता चेंडू पकडला, नॉन स्ट्राईकला फेकी. चांगली फिल्डिंग, कारण की हा चेंडू जर सुटला असता तर 1 कन्वर्ट इंटू 2 बघायला भेटलं असतं. धाव फक्त कंप्लीट केली गेली 1. टीमची टोटल 21 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू देखील 1 धाव. सिंगल डबल आता व्हॅल्यू आले. ओव्हर क्रमांक 2 महत्वाची जी या आधी पाहिली, जिथे चौकार आले, आता एकेरी दुहेरी धावाने धावा कंप्लीट केल्या जातात. हे क्रिकेट आहे जिथे षटकार चौकाराला किंमत होती, पण तदनंतर एकेरी दुहेरी धावालाही तेवढीच किंमत आली. आता संघाची धाव एका धावेच्या मदतीने 22 या आकड्यावरती. कट होती. नाही मी देतो ना, घालणार आहे मला लागायचं. आम्ही नाही यूज करू. बॉबलचं कलेक्शन आणलंय मी आज सगळं. एक द्या ना, देतो ना. हा सर कुठला आहे हो? अरे हॅलो आलाय ना? नाही तेच म्हणलं, काय बोलला नाही, दिसला. लाईट गेली का? काय बोलला? लाईट आहे सर, 2 काढले सर. ते काढून परत टाकावं. मॅच मस्त बनेल यार. थोडं माहिती सगळी कामं करतो. आवाज गेला, डिस्कनेक्ट झाला. हा, मला बोलला असतं तर मी त्याला सोडला असता की असं. माईक बंद झालाय बघा. नाही तुम्हाला पण काय बोलला नाही, भेटाय पण आला मी जातो वगैरे म्हणून. मी होते की स्टेडियम दिसला मला. हा मी टायपिंग करतोय दादा. नाही मी पण गेलो, 3-4 जणांना फोन लावला. टायपिंग करतोय दादा, करतोय टायपिंग करतोय. हा करतोय. अच्छा, नाही सॉरी.
मुळे झालं का म्हणून म्हणून मी तेच बोलतोय हिट झालं मशीन हिट झाले घे ना मग हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक वायर हल्ली मागच्या दिशेने जाऊया 4 धावा चौकार थँक्यू सो मच एकच धावी ते आपण घेतली आणि या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही कळवतो 31 31 ओहो या टीमचा जादूगर टर्न केला जातोय कॅच साठी कॉल जादूगरच्या जाळ्यामध्ये आणखीन एक विकेट फिंगर रोल केले बॅटीच्या पुढे बॅट स्विंग केली टायमिंग प्रॉपर झालं नाहीये आणि अप्रतिम कॅच पकडली गेली मिस्टर गिरीश नायगुडे यांच्या माध्यमातून आपण पहिली कॅच पकडली गेली ओंजळी मधली कॅच जी आपण पहिली तर बरोबर ओंजळ केली जाते एखादा नारळ स्वीकारावा एखादा चेंडू स्वीकारावा ज्या पद्धतीने अगदी ओंजळीमध्ये कॅच पकडली गेली आणखीन एक धक्का टॉस जिंकला आणि बॅटिंग घेण्याचा निर्णय तुम्ही टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घेताय महत्वाचं नाही घेतलेला निर्णय योग्यच आहे हे दाखवून देण्याची आता वेळ आली आहे वॉट कॅच रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे शेवटपर्यंत आमचा कॅमेरामॅन चेंडू टिपतोय त्यानंतर आपण पाहिले तर गिरीजी नायगुडे सर चेंडू खाली ही कॅच होती वॉट कॅच आहे वॉट रिप्ले यार मजा आला रिप्ले बघून एक वेगळी मजा असते पण रिप्ले यासाठी दाखवला असतो की तुम्हाला पिक्चर क्लिअर दिसावा काय घडलंय काय मुवमेंट ऍक्शन आहे 32 धाव संख्या 4 विकेट फिरकी जादूगर त्याच्या आणखीन विकटन आणखीन एक जाळं आणखीन एक फलंदाज आणखीन एक मास आउट होतोय दोन्ही रिजन मध्ये दोन्ही कॅच एक मिड विकेटला डीप मध्ये एक अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये कारण की एकेरी दावेवरचा विश्वास आता उडून गेला अब खेलेंगे तो मार के खेलेंगे षटकार चौकाराची भाषा बोलली जाते समर शिंदे अप्रतिम गोलंदाजी समर शिंदे सर की चेंडूच्या डोक्यावरून जादूचे बोट फिरवली जातात चेंडू रोल केला जातोय आणि त्या फिरकी चेंडू मध्ये फलंदाजाला पूर्णपणे जाळ्या झटकवल्या जात आहे फिरकी गोलंदाजी जादूगर या टीमचे ऑफ कट लेफ्ट कट दोन्ही कट मध्ये दोन्ही पॅकेज मध्ये आपण पाहिले दोन्ही धमाके आणले चांगली गोलंदाजी 2 चेंडू 2 विकेट हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती सध्या उभ्या आहेत क्लायमॅटिकच्या प्रीमियर लीग 2025 ची हॅट्रिक होईल का यासाठी आम्ही थांबतोय कारण की हॅट्रिक झाली तर नाव लिहून घ्यावं लागेल हॅलो पॅन्ट 2 धावांची पॅनल्टी आहे का ओके डन जीन्स घालून गेले हो एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉलचा इशारा स्वतः संघ मालक मैदानामध्ये दाखल झालेत 2 धावांची पॅनल्टी ती आपण ऍड करणार जेव्हा इनिंग संपणार तेव्हा ती ऍड करून दिली जाईल तुम्हाला
यावेळी देखील आपण पहिल्या शपलवून करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी मिडल स्टंपच्या भरून जातोय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम चेंडू, फिरकी गोलंदाजी, जादूगर या टीमचे बाहेर काढले आणि संघाची धाव संख्या फक्त स्थिर राहिली 32 या आकड्यावरती. 33 धावा, 33 33 धाव संख्या. टॉस साठी दोन्ही कॅप्टन संचालक वॉरियर्स वाई, विपक्ष मानदेशी हिटर्स मान, दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक होणार आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये छान टॉस आपण घेऊया. बोथ दी कॅप्टन्स आपण या टॉस साठी. गोलंदाजीसाठी दाखल झाले ओव्हर क्रमांक 4. पुढे येण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर ठेवला चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या थोडासा बाजूला जातोय. चांगली गोलंदाजी, ज्या पद्धतीने बापू आपण त्यांचं पहिल्या चेंडूची विकेट आली, त्यानंतर चौकार 3 चौकार आले, तरी चौथ्या चौकारामध्ये गेले तिथे विकेट सुंदर डाव बॅकफूट आला पूर्णपणे. इमारती आता कराडच्या त्या गर्दीमध्ये गाडी आली, ट्रॅफिकमध्ये गाडी आली, अजून एक्सप्रेसला लागली नाहीये गाडी. ट्रॅफिकमधूनच गाडी आता हळूहळू पुढे जाते आणि एक तास जाऊची समाधान. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न संघ पालाची थोडी लालच करणार जरी त्यांची धावांची गरज आहे. तुमची टोटल आता आपण पाहिजे तर 34. दुसऱ्याचा प्रयत्न तो म्हणता दुसरी धाव थोडीशी संकटामध्ये. अगदी आपण पाहिलं तर 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदती मात्र संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 36 धावसंख्या अभियापी कक्ष संपूर्ण दाखवला जातो. खूप छान काम सध्या क्रिकी रोज यांचंही आम्ही करायचं कौतुक करेल. तंतोतंत माहिती किती वैताग आला तरी शांत बसावं लागतं. ओहो सुफला तो फसला नाही, फसला इथून मात्र निघून जातोय. अगदी एक दुसऱ्या धावेचा लॉंग स्टॉपला चेंडू. दिल स्कूप याला बोलतात, पल्लू स्कूप याला बोलतात. सुफला फटका आणि तदनंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्नही होतोय पूर्ण. वॉटर रनिंग विथ द विकेट. तब्बल 3 धावा. दिल स्कूप, पल्लू स्कूप, सुफला फटका. या सुफला शब्द आपण पाहिलं तर योगेश वाघ डोंबोली आमचे मित्र समालोचक त्याच्या माध्यमातून हा शब्द उच्चारला गेला. त्यानंतर IPL मध्ये सुफला फटका हा शब्द वापरला गेला आणि योगेश वाघचा अगदी आपण पाहिलं तर समालोचन क्षेत्रामध्ये एक वेगळा मी म्हणेन की करिअर बूम झाला. तर योगेश वाघचा हा शब्द सुफला. 3 धावा आत्ताच्या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटीच्या टॉपला डीप बॅकवर्ड केले ग्रीजांचा खेळाडू वेगाने तो मिड विकेटला पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव. आता दुसरी धाव संकटामध्ये. एकाच प्लॅटफॉर्मवर 2 गाड्या. धावांसाठी धावाधाव. दमले, थकले आणि तदनंतर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न अपयशी राहिला. संघाची धाव संख्या मिस्टर सुनील मधने विकेट किपरच्या भूमिकेमध्ये खूप चांगली विकेट किपिंग मॅच मध्ये राहिली आहे. टीमची टोटल संघाची धाव संख्या 40. 40 धाव संख्या. 6 विकेट माघारी गेले. तब्बल आपण पाहिलं तर 1 चेंडू आता बाकी आहे या इनिंगचा. टॉस साठी या कॅप्टन संचालक वॉरियर्स वाई आणि मानदेशी हिटर्स मान, दोन्ही कॅप्टन टॉस साठी जरूर या. एक धाव घेण्याचा प्रयत्न फेकी केली. तोपर्यंत आपण पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडलाही फेकी केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय का? जिथे 1 होती तिथे 2 दिलेत. धावा येऊ देत. बॅट्समन बोलतील धावांची गरज आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तो नाराज होईल, फलंदाज आउट होईल. कारण की 2 धावेची समाधान. इनिंगचा खेळ संपला. संघाची धाव संख्या 43 रन्स टू विन. सागर सुपर किंग्स फलटण या टीमला 43 धावेचा आव्हान. संचालक वॉरियर्स वाई आणि मानदेशी हिटर्स मान संघ कॅप्टन आलेले आहेत. कॅप्टन संचालक वॉरियर्स वाई
आणि मानदेशी हिटर्स मान. कॅप्टन या कॅप्टन प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या बोर्डी कॅप्टन्स. हा 5वा कॉल आहे. खऱ्या अर्थानं संपूर्ण प्रायमरी टीचर्स प्रीमियर लीग आपण खेळतोय आणि शिक्षक वर्ग संपूर्ण आपण पाहिलं तर आज या मैदानामध्ये. आणि हा 4थ्या कॉलला टॉस साठी अजूनही कॅप्टन उपस्थित नाही आहेत. येस बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. लाईनअप महत्वाची आहे. येस थँक्यू. कारण की एक टीम मैदानाच्या बाहेर येते, दुसरी टीम मैदानाच्या आत. किती छान दृश्य हे दिसतंय युट्यूबच्या माध्यमातून. आमचा कॅमेरामॅन दृश्य सांगतो. एक टीम बाहेर येते शिस्तीमध्ये, दुसरी टीम आतमध्ये जाते अगदी शिस्तीमध्ये. शिस्त आहे क्रिकेटची. टॉस साठी आले आहेत का कॅप्टन? संचालक वॉरियर्स वाई, मानदेशी हिटर्स मान. मला वाटतं उद्यापर्यंत टॉसला बोलूनच मी थकेल. मला थकायचं अजिबात नाहीये. सीझन मजबूत आहे भाऊ. वाव. आपण पाहिलं तर सुशांत रामकृष्ण येवले साहेब, उपाध्यक्ष अखिल सातारा प्राथमिक शिक्षण संघ, प्रणान हायड्रोटेक कंपनी लिमिटेड, त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं योगदान दिलं गेलंय, सपोर्ट दिला गेला. त्याचबरोबर संपूर्ण पारितोषिक थोड्या वेळानंतर तुम्हाला दाखवली जातील. संपूर्ण पारितोषिक या स्पर्धेसाठी मालिका फेरीसाठी असलेली सायकल, त्यानंतर आपण पाहिलं डिजिटल वॉच, या सर्व गोष्टी फर्स्ट प्राइज, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि सगळे स्पॉन्सर तुम्हाला आम्ही स्क्रीनवरती दाखवतो. कॅप्टन दादा आलाय. कोणत्या टीमचे कॅप्टन? संचालक वॉरियर्स वाई टीमचे कॅप्टन आले तर मानदेशी हिटर्स मान टीमचे कॅप्टन. आमचे हॅलो हॅलो आणि तूच येतो तुझ्याकडून. हॅलो हॅलो चेक. थँक्यू. मी साऊंड सिस्टीम विनंती करीत त्याचे सर्व आपल्या शुभ असते. तुम्हाला कधी मान भेटणार भाऊ? या तुम्ही आहात म्हणून आमचा आवाज आहे. टॉस करायचा आहे हेड आणि टेल. इंग्लिश छापाकाटा विसरून जाऊ. आता इंग्लिश क्लास चालू करू. हेड अँड टेल. कोण मागणार आहे टॉस? येस मान टीम राईट. मान ना. येस मान. हेड आणि टेल. दादा स्पिन दी कॉइन. टेल हा कॉल आहे आणि हा हेड आहे. येस टॉस जिंकलेला आहे. सर टॉस इम्पॉर्टंट आहे का या मैदानामध्ये? खूप या मैदानावर टॉस नक्कीच इम्पॉर्टंट आहे. कारण कालचा दिवस जर पाहिला, ज्या संघानं पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंग घेतली तोच संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. फक्त एक शेवटची जी आमची मॅच होती तोच संघ असा होता की त्या ठिकाणी फक्त चेसिंग झालं होतं. आज पण त्या ठिकाणी आज आम्ही हा निर्णय घेतला की या ठिकाणी आम्ही 100% बॅटिंग पहिल्यांदा करतोय. वाव. बॅटिंग आत्ताच्या टीमने देखील बॅटिंग घेतली होती. आत्ताच्या मॅच बद्दल विचारेल. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुमच्या महत्त्वाच्या 2 विकेट गेल्यानं संघावरती मोठा दबाव येतो का? आणि त्याच्या बदल्यामध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 20 पेक्षा जास्त धावा आल्या तर संघाला जास्त ताकद भेटते का? हो 100%. कारण आमचा जो कालचा जो पहिला सामना होता त्या पहिल्या सामन्यामध्ये आमच्या पॉवर प्लेमध्ये एकदम कमी रना झाल्या आणि तीच गोष्ट आम्हाला नडली आणि त्या गोष्टीमुळे आम्हाला त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. आता या ठिकाणी असं आहे की कमी स्कोअर हे जे मैदान आहे हे स्लो आहे. या ठिकाणी स्कोअर चेसिंगला अवघड जातो. त्यामुळं पहिल्यांदा जर पहिल्या पॉवर प्लेमध्ये जर विकेट गेल्या आणि स्कोअर कमी झाला तर नक्कीच त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. शिक्षक आहे. सलाम सर तुमच्या अभ्यासाला. कुठून एवढा अभ्यास करता सर? दुसरी गोष्ट सर धावपळ आमची फिटनेस बघा आमचा. आणि व्हॉट अबाउट यू सर? 51 वर्षाचे तरुण तुम्ही आहात असं मी ऐकलंय. फिटनेस कुठून कोणतं चूर्ण?
नाही आज जुरणं वगैरे असं काही नाही, पण खेळाची खूप आवड आहे. आपल्या नोकरीबरोबर हे सुद्धा जोपासतो, ते पण जोपासलं पाहिजे. तेव्हा आपली मानसिकता चांगली राहते आणि मानसिकता चांगली राहील तर नक्कीच मुलांना आपण चांगलं घडवू शकतो, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आज जर मला पाहिलं तर माझी 12 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. 37 इयर्स माझं एज आहे आणि आज मी खेळतोय. वाव, खूप छान वाटलं. टॉसला तुम्ही येत जा, तुमच्याशी बोलायला मजा येईल. सर, टॉस जर तुमच्या दिशेने राहिला असता तर बॉलिंगसाठी गेला असतात? निश्चितच नाही, आम्ही देखील बॅटिंगच घेतली असती. कारण जसं ते सर बोलले की प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला इथं फायदा होतो आणि काल त्यांचा एकमेव संघ असा आहे की जो चेसिंग करताना जिंकला आहे. पण त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की काल आमचाही संघ असा होता की जो चेसिंग करून जिंकलेला होता. त्यामुळे आम्ही वाव, म्हणजे आग इथे टॉसवरतीच आग लागले, बरोबर. त्यामुळे आम्ही नक्कीच त्यांनी केलेला स्कोर आहे तो चेस करू. आमच्याकडे असे सुंदर क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज आहेत. आम्ही निश्चितच त्यांच्या रवी ननावरे नावाचं जे वादळ आहे आणि प्रत्यक्ष हे कॅप्टन या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. मजा आली. मजा येईल मॅचला. 100% मजा ही मॅच जवळजवळ सेमीफायनल सारखी होईल. पैसा वसूल, पैसा डबल वसूल. आग लावू ना तुम्ही. 100% थांबू. जय हिंद. थँक्यू सो मच. टॉस जिंकला आपण पाहिलं तर अर्थातच वाई. येस, वाई टीमनं टॉस जिंकला. संचालक वाई टीमनं दे वॉन्टेड टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आम्ही बघत होतो तुमचं लक्ष एका टॉसकडे, म्हणून आम्ही हा प्रश्न विचारायला जाऊयात लगेच. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅचची कहाणी ऐकूया. कुठेही जाऊ नका, इथे जोडून राहा. या मॅच मध्ये आता तब्बल 5 धावा झालेत. पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत केलं. इनिंग क्रमांक 1 बघ, पहिल्या चेंडूवरती विकेट आला. इनिंग क्रमांक 2 बघा, पहिल्या चेंडूवरती चौकार आला. हा फरक आहे, कारण की या चौकारानंतर 38 धावा. या मॅच मध्ये टार्गेट 43 होतं, 43. एवढी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, मनकडे फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आपण पाहिलं चेंडू थोडासा वेगाने ठेवला, बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी. डॉट बॉल. 43 धावा या मॅच मध्ये. कारण की आतापर्यंत जिथे टॉस झालेत, कॅप्टन एकच बोलतोय आम्हाला टॉस जिंकायचं, बॅटिंग करायचे. पण ही मॅच कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंगच घेतली होती. या मॅच मध्ये रिझल्ट काय राहतोय हेही बघायचंय. शॉर्ट ऑन पूल, फटका चांगला आहे, मिड विकेट रिझनला. वेगानं हल्लय काहीतरी. बघ बाळा बघ. आईला माझ्यासोबत बाळा वायर बघ, मी माईक चालू ठेवलाय. सरच हँडसम दिसतंय, मला पण दिसत. बॉल टू बॉल. नाही रे भाई घाल, अरे मला नाही थोडंसं. थँक्यू. डीजे ऑपरेटर. हॅलो. माहिती आहे. स्कोर 15. कुठून घेतलं? माझा मित्र आहे याच्यामध्ये कंपनी. 15 धावा, 15. समीकरण जर विचारलं किती आहे तर 24 चेंडू 28 आहे. मॅच बनली आहे चांगली, मॅच चांगली बनवली गेली आहे. आता गोलंदाजी करणारी टीम हाच विचार करत असेल की जर कमी धावा आहेत तर विकेट घेणं महत्वाचं आहे. विकेट येते का, विकेट कशी येते, कोण चुकी करतं, की चुकी न करता ही मॅच घेऊन जातात. लेट सी. 43 धावेचं आव्हान. ओ सुरेख फटका, व्हॉट अ स्ट्रोक.
उचलला आणि फेकून दिला जातो सीमारेषे बाहेर दे धक्का आगे अप्रतिम छक्का टीटीपीएल गणेश पाटील गणेश पाडवी पाडवे अप्रतिम बॅटिंग गणेश पाडवी वॉट बॅटिंग यार बॅटच्या रडामध्ये आला टप्प्यात आला टप्पा उचलला फेकून दिला जो पद्धतीने फटका खेळला मी रुकेगा नाही मी ठोकेगा मी झुकेगा नाही असा फटका होता हो थोडासा बाहेर ठेवला यादी मिस्टर गणेश यांच्या बॅटच्या समोर होता तो उचलून फेकला बॅटच्या थोडासा बाहेर ठेवला तिथे मिस झाला संघाची धावसंख्या 21 21 धावसंख्या 21 21 धावसंख्या थँक्यू सो मच पुन्हा साऊंड सिस्टीम मॅनेजमेंट त्यांचं आम्ही कौतुक करतो खूप चांगली काळजी तुम्ही लोक आवाजाची घेता डॉट बॉल निर्धाव चेंडू एक षटकार आला त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर डॉट बॉल म्हणजे हे क्रिकेट आहे एका चेंडूतून षटकाराला एक तेरी एक मेरी तू शेर मी सवा शेर मीही कच्च्या गुरुचा छेला नाहीये हे सांगून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गोलंदाजानं वॉट बॉल स्क्वेअर करण्याचा प्रयत्न पॉइंटला खेळाडू उभा आहे तो वेगाने जातोय डाऊन दी ग्राउंड चेंडू आपण पाहिलं तर जरूर गॅदर केला जातोय दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे पूर्ण होतो 2 धावा अगदी वेगानं या 2 धावेच्या मदतीने तब्बल 23 धावसंख्या आता स्कोर करवती सजली गेली 23 समीकरण पाहिलं तर 20 चेंडू 20 धावेची गरज 20 चेंडू 20 धावा 20 चेंडू समीकरण या मॅच मध्ये फटका थोडासा फसला जातो यावेळी मात्र वेगानं जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफचा खेळाडू एक धाव कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेसाठी जात नाही गुड डिसिजन हा चांगला डिसिजन आहे कारण की ऑलरेडी धावा आपल्या हातामध्ये आहेत आणि 20 चेंडू 20 धावेची गरज असताना रिस्क घेतली जात नाहीये 24 धावसंख्या 24 19 चेंडू मध्ये तब्बल 19 धावा स्कोर कार्डमध्ये सजल्या गेल्यात 1990 ऑलरेडी तयार होते कारण की जर कधी वेळ भेटला तर लगान पिक्चर नक्की बघा त्याच्यामधला हा सीन आहे ज्या पद्धतीने आपण पहिले याच पद्धतीने तयार असतो बॅट घेऊन दिल स्कूप खेळण्यासाठी पल्लू स्कूप खेळण्यासाठी सुपला खेळण्यासाठी मात्र हा फसला सुपला होता 24 धावसंख्या 24 येणारी तब्बल 18 चेंडू आणि 19 धावेची आता गरज आहे 18 चेंडू 19 स्वतः संघ मालक येत आहेत त्यांना मिस्टर सचिन करचे गोलंदाजीसाठी दाखल झाले त्यांना माहिती आहे आता ती वेळ जिथे मला यावं लागेल संघाचा संकट मोचक लीडर नेहमी फ्रंटला येतो त्याच पद्धतीने मिस्टर सचिन सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल झाले एकाच दुसरी विकेट घेऊन मॅच बनवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून जरूर केला जाईल टोटल अगदी 26-26 हो बॅट स्विंग केली जाते त्यानंतर आपण नॉन सायकलिंग एंडला थोडीशी चुकी होते पण अखेरीस फेकीही केली नाहीये कारण की सध्या टीम हाच विचार करते की एकाच दुसरी विकेट येऊन मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन करण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणारी टीम माऊली मांदेशी चॅम्पियन करतं सध्या आपण पाहिलं तर 26 धावसंख्या येणारे 16 चेंडू अजूनही 17 धावेची गरज या मॅच साठी आहे जरूर मात्र मॅच बनले देखील 50-50% मॅच लॉफ्ट केला जातो चेंडू मध्ये कॅच साठी आपण पाहिलं तर मी विंड विकेटच्या खेळाडूला कॉल दिला जातो कॅच पकडली गेली आहे व्हॉट अ कॅच मिस्टर सीएम कारण की ही कॅच अवघड होती आणि हेच तर क्रिकेट आहे अवघड कॅचेस सोप्या पद्धतीने बनवल्या जातात त्याला क्रिकेट बोलतात सोप्या कॅचेस अवघड पद्धतीने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सुटल्या जातात त्याला क्रिकेट बोलतात आणि त्याचबरोबर पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा तुफान ज्या खेळाडूनं येत्याच्या पीटीपीएल साठी नवी मुंबईतील ऐरोली च्या मैदानामध्ये 8 चेंडू सलग 8 षटकार ठोकले 11 चेंडू 49 धावा त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या ते पाटणचे तुफान सुनील सागावकर सर यांचा मी मनापासून स्वागत करतो वेलकम सुनील सर
सातारा जिल्हा आयकॉन लेवलला खेळणारा खेळाडू आहे सुनील सागावकर सर. सुनील सर या, कारण की आज आपण पाहिलं तर बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आयकॉन लेवलला खेळताना पाहिलं. वेलकम सर. कारण की ती एक धाव कमी होती जी पीटीपीएल नाईटला होती, कारण की संघाची धाव संख्या आहे 26. 15 चेंडू 17 धावेची गरज. विश यू हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. संपूर्ण आपण पाहिलं तर प्रायमरी टीचर्स प्रीमियर लीग च्या वतीने, आणि मी विनंती करेन सन्मान आपण करूयात. हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. येस, आमचे सन्माननीय आदरणीय सागरजी लोंढे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. सागर सुपर किंग फलटण या टीमचे संघ मालक आहेत. थँक्यू सो मच. ही खूप मोठी उपस्थिती या व्यासपीठावरती आहे. सुनील सर, तुम्ही आल्यानं या व्यासपीठाची शोभा वाढली गेली आहे. जिल्हास्तरीय आयकॉन खेळाडू, जो खेळाडू एक गाव 11 साठी खेळत असताना आज आपण पाहिलं तर एक मोठी उंची ज्या व्यक्तीनं आज गाठली, एक मोठं यश टेनिस क्रिकेटमध्ये मिळवलं, असं पाटणचा तुफान म्हणून नावार उपास आलेले खेळाडू. 27 धाव संख्या, 13 चेंडू आणि तब्बल 16 धावेची गरज. यावेळी देखील आपण पाहिलं तर मिड विकेटला थोडीशी मिसफिल्ड होती. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे धावा मिस फिल्डिंग करून नाही चालला, कारण की गोलंदाज स्वतःहून संघमालक बोलत असतील की या मॅच मध्ये धावा अडवणं महत्वाचं आहे. 2 धावा संघाची धाव संख्या आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचले 29. 12 चेंडू 14 धावा, 14 धावा 12 चेंडू समीकरण आहे. 12 चेंडून तब्बल आपण पाहिलं तर 14 धावेची गरज. मॅच चांगली बनणार, मॅच चांगली घडणार. विकेट 12-14. येस अंपायर, येस. ते कमिटीनं सांगितले की नको म्हणून. ओके. बारा 14. कुणाल गावडे सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी जरूर दाखल होत आहेत. माझ्यासोबत निलेशजी घोरपडे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत. याआधी संपूर्ण सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं सांभाळलं गेलं. खूप छान मराठी भाषा, मराठी भाषेवरची पकड आणि मराठी भाषेमधलं समालोचन तुम्ही ऐकलं, अजूनही ऐकणार आहात. म्हणजे आज मजा येणार आहे जेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपूर्ण समालोचक मित्र परिवार जोडला गेला. त्यानंतर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव, व्हाईट बॉल. कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी धावांची तेवढी गरज आहे. धावा येऊ देत कशाही येऊ देत, पण गोलंदाजी करणाऱ्या टीमला या मॅच मध्ये एक्स्ट्रा धावा देऊन चालणार नाही, कारण की ऑलरेडी धावा कमी आहेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर धावा एक्स्ट्रा दिल्या जातात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेत आहे गोलंदाज, स्वतःहून जातोय. चेंडू अगदी त्याच्या समोर आहे. डॉट बॉल जाईल, निर्धाव चेंडू, बिंदी गेंद. आता 11 चेंडू आणि तब्बल 13 धावेची गरज. 11-13, 11 चेंडू 13 हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये. यावेळी देखील आपण पाहिलं तर ओहो वाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा धाव. कारण की ही ती वेळ नाहीये जिथे तुम्ही धावा एक्स्ट्रा देतील. फुकट या जगात काहीच भेटत नाही. त्यामध्ये धावा ऑलरेडी धावा कमी आहेत. गरिबीने आटा गेला, कारण की धावा कमी आहेत. 43 धावेचा आव्हान, त्यामध्ये एक्स्ट्रा धावा दिल्या जात आहेत. बॅट्समिंग केली जाते व्ही शेप मध्ये. आपण पाहिलं तर अगदी 1 बाउंड चेंडू अगदी निघून जाईल कॅमेरा बॅनच्या डोक्यावरून 4 धावेसाठी. बॅटची कहाणी बनली आणि मॅच खऱ्या अर्थानं बनवली. 35 धाव संख्या, येणारे 10 चेंडू 8 धावेची गरज. 10 चेंडू 8 धावा, 8 धावा, 10 चेंडू 10 चेंडू, 2 चौकार 2 चौकार, 10 चेंडू, अशी मॅचची कहाणी थोडीशी राहिली आहे. 2 खराब चेंडू किंवा 2 चौकार, मॅचची कहाणी येथे स्टॉप होऊ शकते. लॉफ्ट केलाय, वॉर्ड स्ट्रोक यार बॅटच्या अगदी समोर उचलून फेकून दिला जातोय. कारण की ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय, बॅट स्विंग झाले, टायमिंग प्रॉपर आहे, निघून जातो मॅक्सिमम साठी. गेंद हस्ती हस्ती बस्तीने बॅटिंग करत असताना गिरीश दाईगुडे
अपने मस्ती में. वॉट बॅटिंग. 4 चेंडू 11 वरती ते खेळत आहे. संघाची धावसंख्या 41. आता 9 चेंडू 2 धावेची गरज. 9-2. येणारे 9 चेंडू तब्बल आता मात्र फक्त 2 धावा आता मात्र विजयासाठी हव्यात. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर त्यामध्ये एक्स्ट्रा धाव भेटते. स्कोर झाला लेवल. यानंतर मॅच आपण पाहिली तर संचालक वॉरियर्स वाई टीम आपण टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. तर विनंती करेल मानदेशी हिटर्स मान संघ आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. वाढदिवसाच्या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर शेखरजी सर यांच्या शुभहस्ते आपण पाहिलं तर या वाढदिवसाच्या शुभेच्छा जरूर दिल्या जातात. संपूर्ण आपण पाहिलं तर कमिटीच्या वतीनं या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. तुमची हजारो साल आणि तुझा टेनिस क्रिकेट मधला प्रवास असाच उंच 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 जात राव. आणि आज जिल्हास्तरीय खेळाडू ऑल इंडिया आयकॉन खेळतानाही दिसू देत. हीच दक्कनचा राजा ज्योतिबा राजाचा प्रार्थना करतो. या मॅचचा विजेता राहिला अर्थातच आपण पाहिलं तर सागर सुपर किंग्स फलटण टीम हा या मॅचचा विजेता राहिला. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक. बाहुली मानदेशी चॅम्पियन टीम. नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. विनंती करेल मानदेशी हिटर्स मान टीम आपण मैदानामध्ये फिल्डिंग साठी जा. संचालक वॉरियर्स वाई संघ टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली या संघाने. प्लीज लाईनअप ठेवा कारण की लाईनअपची शिस्त यासाठी कारण की युट्यूबला खूप छान दिसेल तुमचा संघ. येस थँक्यू सो मच. खूप छान दिसतो पहा आता संघ तुमची लाईनअप खूप छान. एका बाजूने संघ आतमध्ये जाईल, दुसऱ्या बाजूने बाहेर येईल. वेल फाईट. काय हरकत नाही. एका पराभवानं संघ थांबत नाही, एका पराभवानं टीम थांबत नाही, एका पराभवानं क्रिकेटही थांबत नाही. आणि खास करून संपूर्ण टीमचा आम्ही कौतुक करतो कारण की फाईट केलं टीमनं 43 धावा अडवण्याचा. दुसरा संघ मैदानामध्ये दाखल होतोय. चला टीम टॉस जिंकला आपण पाहिलं तर संचालक वॉरियर्स वाई टीमनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि मानदेशी हिटर्स मान संघ फिल्डिंग साठी ऑरेंज